पॉइंट लावून घ्या तिथे, रस्ते लागले तो त्या ठिकाणी लावून घ्या पॉइंट. एक पोल घेऊन या इकडे. दुसरा पोल. नितीन तो आतमधला लावून घ्या. तिथे काय ऑब्जेक्शन आलं तर कायदा सुव्यवस्था कुणी मोडायचं नाही. तो लावून घ्या. अडचण असेल तर सांगा, पोलीस बघतील ते. सरकारी 3 महिन्यापर्यंत अर्ज दिला साहेब. 3 महिन्यापर्यंत तुम्हाला मुदत असते. आपण झालेली मुदत आम्हाला म्हणतो त्यामुळे आपण हे करू शकतो. पण ऑब्जेक्शन साहेब हा आज आहे ना साहेब, आजच अर्ज दिला. हे बघा आताच जस्ट देऊन आलेलो आहे आम्ही. हो, पण जरी मोजणी झाली तरी तुम्हाला अपील करायची चान्स आहे. 3 महिने बाबा कसं काय टाकायला लागले? दाबा नाही, पुन्हा दाखवायला नको. ते खांब लावायला जातात ते लावू देणार नाही. आहे ना हे खुना ज्या खुना आहे ना, हे आम्ही काढले का बघा बरं साहेब. 23 पासून नाही, ते नाही माहिती. ऐका ना, हे 23 पासून नाही. फक्त आता जे मोजणी मी आता लावून देऊ पुन्हा शकत कुठं नाही. असते बघायला पाहिजे ना. नाही, ते दाखवले का नाही त्यांनी? आता मी लावून देऊ शकत नाही 10 साहेब. फूट 20 फूट फरक होतो. हा, त्या मोजणीत आणि ह्या मोजणीत फरक आहे. मी लावून माझ्या मालकीत लावून देऊ शकत नाही. नाही, लावून देऊ शकत नाही. नाही नाही हा, लावायचं. 10 आणि 20 फुटाचा फरक होतो प्रत्येक गोष्टीत डायरेक्ट. जर फरक पडत असेल यांची तिसऱ्या मोजणी तर आम्हाला मोजणी ए, दाद्या, माझ्या मालकीत जायचं ना, अजिबात जायचं नाही. ए, जाऊ दे रे. चल, माझ्या मालकीत जायचा काही विषय नाही. माझं सातबार आहे, मग तुम्ही येऊन ताबा टाकणार का माझ्या गोष्टी? पण दाखवायला मी नाही म्हटलं का तुम्हाला? मग दाखवले ना, तुमचा जेव्हा कोर्टातून येईल तेव्हा काही होईल. अर्ज दिलेला आहे आम्ही. ती अजिबात तुम्ही जायचं नाही माझ्या मालकीत. कर्मचारी का तुझा सातबार आहे का? मग कशाला निघाला तू? तुमचा कुठं मग कशाला निघाला तुम्ही? जा म्हणता म्हणजे जा म्हणायचा संबंध काय तुमचा? इकडून म्हणजे काय संबंध? मग ते सांगतील त्यांच्या मालकीत तिकडं त्या बांधाच्या वर तिकडे लावायचे तो लाव. ते तिकडे तुला पुढे लावायचं पुढे लाव. माझ्या मालकीत लावायचं नाही. कळलं? आम्हाला मान्य होईल ना होईल ते आम्हाला म्हणतात ना कोर्टात ये, आम्ही कोर्टात जाऊ किंवा त्यांना कोर्टात द्यायचो. तो पुढचा विषय आला. ही धरण्याची जागा माहिती आहे तुम्हाला? आहे का त्यांना नोटीस? अहो मला काय तुम्हाला माहिती, मग माहिती घेऊन या ना तुम्ही थोडीशी. आम्ही कामगार आहे. अहो कामगार माहिती तुम्हाला कुठं काम करायचं, काय करायचंय. इरिगेशनला पण नोटीस नाही, माहिती आहे तुम्हाला? साहेब ते इरिगेशन वाल्यांचा आणि त्यांचा विषय, आमचा काय विषय? अहो तो विषय जरी असला ना साहेब, तुमची मालकी कुठपर्यंत आहे? माझी मी सांगितलं त्यांना. भाऊ तुमची मालकी कुठपर्यंत आहे? त्यांना दाखवली माझी मालकी कोणाला कुठं. दाखवली? त्या पोराला पण दाखवली. पोराला भूमी अभिलेखवाल्याला हो दाखवली. दाखवली ना. भूमी अभिलेख स्वतःने सांगितलंय का तिथं अहो त्यांना त्यांची मी तुम्हाला पुरावा दाखवू का? तुमची जिथं मालकी या दुसऱ्या मोजणीचं बदलतंय. तुमच्या जागेची मोजणी केली तुम्ही? हा? तुमच्या जागेची माहिती आहे ना, ही आधीच्या मोजणीत आणि ह्या मोजणीत 5 भाऊ फुटाचा तुम्ही फरक तुमच्या पडतो. जागेची अहो, मोजणी माहिती आहे, केली का? मोजणी केलेली आहे. मग तुमचा पॉईंट दाखवा बरं. दाखवा म्हणजे हे बघ इथे एक चिरा आहे. हा तुम्हाला दुसरा आधी- भाऊ तुमच्या जागेची मोजणीचा पॉईंट अरे, दाखवा. ऐकून घ्या ना, त्या निळवंडीच्या त्या साईडला तिथे एक चिरा आहे. मग तिकडच जाणार आहेत ना ते, बरोबर त्याच लाईनला येते ना. अहो लाईन मग मी त्या खांबल्यावरच उभा होतो. लाईन मला समजत 2-5 नाही फुटाचा इकडे तिकडे का? होईल. अजिबात नाही. 2 फुटाचा इंचाचा सुद्धा होणार नाही. मग तुमच्या मोजणीचा पुरावा दाखवा, ते ठोकायला हवा. अजिबात नाही. मी तर आता सध्या ते ठोकून आज सरकारी माणसं पण आहेत. सरकारी माणसांनी मोजणीचा पॉईंट दाखवलाय. अहो, तुमचा ऐकून सरकारी घेता माणूस का? घेऊन या आणि ठोकायला लावा. ही मोजणी तिसरी आहे. आधीच्या मोजणीचा पण माझ्याकडे पुरावा आहे. तुम्ही काय सांगता मला? आज परत सरकारी आले त्या मागे अहो, सरकारी सरकारी मोजणी जर बदल होत असेल ना, याच्यात जे सॅटेलाइट मध्ये होते ना, मग ती ते जागा कट कट भरत नाही. मग मला तुम्ही भूमी मान्य आहे. अभिलेखशी आहे ना हे मी करून भूमी अर्ज अभिलेखला करून अर्ज करतो. हा, मग ज्यावेळेस ज्या आता- वेळेस वरून रिप्लाय येईल तेव्हा तुम्ही मोजा. माझी नाही, पण मोजणी आज झाल्यावर तुम्ही सरकारी करता आलेले कागदपत्र त्यांचे करा. फी भरलेली ते ऐकून असं घ्या, फी भरले ना, माझी ज्या वेळेस मोजणी होईल ना, मग तुमची मी पहिली परत करून घ्या. करतो ना. मी परत केल्यावर आहे ना, माझी मग जिथे आम्ही येईल तेव्हा तिथं मी त्यांना फोन करून आम्ही सांगतो लिहून काय देतो की ज्यावेळेस जर द्या आमच्याकडे जर द्या, जास्त निघलं लेखी द्या. तर तू हा लेखी तुमच्या दे. मालकाची लेखी द्या. देतो, द्या लेखी. चला. हा, द्या. काय द्या लेखी. हरकत नाही. असं हा, निघली. सांगतो ना. हा चिरा बरं नाही म्हटलं मी का माझ्याकडे इथे. बरोबर. खालीवर आहे तो आहेच ना. तो बरं नाही, मी 2 वर्षात उखाडला. देतो ना मी तुम्हाला. हा, द्या लिहून चला मला. तोपर्यंत काम काय अडवू नका. नाही अडवणार का? मग नाही आधी मी काम होऊन देणार नाही. माझी झाली ना, माझी जागा निवडून अजिबात नाही. मी पहिल्याच दिवशी देणार. ते मालक आणि तुम्ही काय संबंध काय? कोण तुम्ही? भाऊ आहे माझा. अहो जरी भाव असला तरी आज 7 मालक बारा आहे. मगाशी मयत झाली तर त्यांना बोलली ना तू बोलू नका मी माणूस आहे ना. आणि आता कसं मग आता भाऊ चालतोय का? तुम्हाला प्रेमाने तुम्हाला मला लिहून सांगितलं का नाही? पाहिजे मी काय बोललो का प्रेमाने? बरं का, ऐक. अरे गावी- गाडी प्लाट. ते लिहून देतो ना. बोलायचं त्यापेक्षा नाही सर काय बोलले का मगाशी काय बोलले आम्ही मोजणीसाठी त्याने डायरेक्ट कुंकवांसाठी अर्ज घेतलेला आहे मागून. तर तुम्ही बोलले ना कुंकू आता पाहिलं आता मग
बघितलं नव्हतं ऐका. आता बोलले तुम्ही, ऐका याच्या अगोदर बोलले नव्हते सर. मी तिथे होते, किती वेळ होते मी कसं तुम्हाला विचारलं. ऐका ऐका सर, ऐका मला ऐका. जो मी जिथपर्यंत आम्ही मला काय माहिती पडेल बोलतो, तिथपर्यंत ऐका बोलला ना. सर. हा मग आम्ही काय बोललो, तुम्ही कशासाठी आहेत सर? वाचा हे बघा आता वाचलं मी तिथं. आता पाठवले, हे आता पाठवले. कुठले पण एसपी ऑफिसचे हो. आमचं नाही. मग मी सांगते, आमचं नाही ते, SP ऑफिसचे. तुम्ही मागाशी आले ना त्या टायमाला काय बोलले? मोजणीचा मला आम्हाला खाली मोजणीचा सांगितलं होतं ना बंदोबस्त. सर, आता आम्हाला हे सांगताना आता मोजणी बंदोबस्त पाठवले. सांगितलंय ना. हो. मग मोजणी झाली तर नंतर हाती दाखवायचं काम त्यांचं आहे ना, आमचं थोडे. कोणचं जरा हे देत असते. हा? आम्ही येडे आहेत का? इतके वेळ आम्ही सकाळी पण विचारलं, सर बोलतात नाही आम्ही फक्त मोजणी मोजणी बरोबर आहे ना, मग मोजणीचं कुंकवांचं पण घेतलंय त्याच्यामध्ये. मोजणी आणि कंपाऊंड नव्हतं पहिले नव्हतं, हे काय? कंपाऊंड नव्हतं. आता दिले, आता आले, हे आता आले. मला तरी बघू दे कसं काय दिले कंपाऊंड. हे आता दाखवलं. काय लिहिलं वाचावर? हे आता पाठवले. पहिले म्हणले पहिले मागवले. आहे ना कंपाऊंड. मोजणी करायची ना, आता लगेच कुंपाऊंड. अर्जदार यांनी सदर जमिनीला कुंपण सर्व सांगतील इथं. व जमिनीची मोजणी करतेवेळी केलेली सशुल्क पोलीस बंदोबस्ताची विनंती मान्य करण्यात आली आहे. बरं. ओके हे बघा. सदर जमिनीला कुंपण व जमिनीची मोजणी हे आता करतेवेळी पाठवले. सकाळी बोलले नाही सर. मोजणी करता देण्यात येत आहे. कुंपण लिहिले ना, आहे ना बरोबर. दोन्ही आहे ना हे आहे ना हे. जमिनीला कुंपण व जमिनीची मोजणी करा. हां कधीच आलेस? 10/1/24. बरोबर आहे याच्यात कुंपण. हो, पण मला हे माहित नव्हतं ना. ताब्याचा मी विषय आता नाही, बघितलं ना. ते काय ताबा म्हणतात नाही, ताबा कुंपण. नाही घ्यायचा. कुंपण मोजणी आणि कुंपण ताब्याचं नाही विषय. ताबा नाही झाला मग काय झालं सर? जे आरती कुंपण कुंपण मारलं म्हणलं ते का आरती परत ताबा म्हणणार झाला ते ना. व्यवस्था. झालं ना तुम्हाला. कुंपण कसं टाकून दिलं तुम्ही असं नाही, परत नाही. म्हणणार. आम्ही काय आम्ही बोललो? कशाला काय बोलणार आहे? हा, ऐका ना, त्यांचं काढा. ताबा झाला म्हणायचं ना. कुंपणच्या आरती म्हटल्यावरती ताबा झाला ना. आणि हे सर बोलतात का ताबा नाही, आम्ही मोजणी करतो. आणि आता मोजणी पत्र दाखवलं ना तुम्हाला. आमच्याकडचं पत्र दाखवलं ते सर जे मोजणीवाले आहेत त्यांचं आणि विचारा. आम्हाला काय दाखवलं नाही, नाही. त्यांच्याशी नका वाद घालू, त्यांचं काम करतं ते आम्हाला बोला. तुमचं काय म्हणणं आहे? ताबा त्यांचा नाही आणि हे कुंपणाच्या नावाखाली ताबा चालू. ताबा घ्यायला लागले कुंपणच्या नावाखाली. नाही तुम्ही तीनच बाजूने मोजणी करणार आहेत का? वरच्या बाजूला नोटीस का नाही दिली? काय आहे? नोटीस नाही मग काय याच्यात काय आहे? फक्त हात काय कायम आता करा. काय आहे, तुम्ही पोल कसं काय राहता? हा? आणि वरती एकाला नोटीस नाही, तुम्ही मोजा 3 बाजूने मोजून जाणार आहेत का? अशी मोजणी असते का? पूर्ण सक्सेस नोटीस आहे का? मोजणारच नाही का म्हणून चौथी बाजू कोण वाजणार मग? चौथी आणि हे जलसंपदा धरणाची जे तुम्ही मोजणी करताय हे कसं काय करताय? सरकारी कर्मचारी आहे सगळ्यांनी त्यांनी उत्तर द्यावं ना. हे काय नुसतं आम्ही देतो व्हेरिफिकेशन वाले पण पाहिजे, त्यांना पण नोटीस पाहिजे ना. फक्त तुम्ही इथं स्थानिकांना देता जे लढणारे नाही आणि ते. हे काय हे लावायला आले तुम्ही तुम्ही तुमचं बघा. तुम्ही तुम्हाला गरीबाची सरकार- पिळवणूक करता डायरेक्ट. या भावकीत तुम्हाला लावा सांगले का हो दादा? सगळ्यांना भावकीत नोटीस सांगितलं देता लावायला. लावायचे ना अजिबात लावायचे नाही. हद्द कायम करायची ते नाही, डायरेक्ट पोल घेतात. अय, फक्त आज मोजणी आहे ते रेषाविष आकडायचं, बाकी काही नाही इथं. हद्द बिद्द काय लावून देणार? हे गरीबांना मोजणी म्हणजे अन्याय आहे. तुम्ही ताबा करायचा सर. प्रोसेस निर्माण करताय तुम्ही. ताबा मिळवण्यासाठी एवढं करताय. हा. जे आरती पोल रोवले अय भावांनो, ते थांबे बिंबे तिकडे घेऊन जा तुम्ही. परत हेच बोलणार का तुम्ही पोल कसे तुम्ही ज्यांच्या रोवून दिले? कामाला तुम्ही त्यांचं ऐका. ताबा मिळवणार ते लगेच. पोल रोवू नका. आणि एक ते चोर वाटे ताबा मोजे आणायची आणि त्याच्या मार्फत ताबा घ्यायचा. ताबा घ्यायचा. आणि Direct मोजे ताबा आणली घेऊ तर आणली. शकत नाही. एक बाजूला वरच्या यायला नोटीस का नाही? मठाची लांडी यायला नोटीस का नाही? नोटीस द्या तरच ते मग बाकीचं पुढचं होईल. नाहीतर नाही. हे जबरदस्तीचं काम आहे, तसं काय केलं तर काय?
लावलंय. तुमचं काय नाव आहे? लांडे शिवाजी लांडे. लावलं कुणी? आम्ही याला लावलंय हे बर कधी लावलं हे? त्याला बरं दिवस झाला आता पेरलंय ते भात काढले ही जागा कोणाची? आमचीच आहे. तुमची? हा आम्हीच करतोय हे भात बीत लायतोय पेरलंय पण आम्हीच आहे. परत काय नाही काय इथं काय प्रॉब्लेम चिरा लावू नका फक्त. यांचा सातबारा मागवा आधी कायम करा, तुम्हाला करायचं ना, आधी कायम करा यांचे म्हणलं. सातबारे मागवा यांचा कुणाचा काही अधिकार नाही आमचा सातबारा मागवा, तुमचा सातबारा दाखवा आम्हाला. विहीर दाखवा, बोर दाखवा सगळं आहे आणि हे दाखवा. आणि ऊस लावलेला पण माझ्या इथं नावे दाखवा. सातबारा आहे. दाखवा आम्हाला जे तुम्ही- ऐकून घ्या सरांना बोलू द्या ना. दाखवा आम्हाला. हे पहा.